तर काही दिवसांपूर्वी मी माझा पूर्ण वॉर्डरोब रिकामा केला होता जुनावाला, जे मी तुमच्याशी ऑलरेडी शेअर केलं होतं मागच्या व्लॉगमध्ये. तर तो रिकामा केला होता कारण माझा नवीन वॉर्डरोब येणार होता. तर ढंटण आलाय माझा नवीन वॉर्डरोब. तर मी तुम्हाला आज माझं फक्त नवीन वॉर्डरोबच नाही दाखवणार आहे, तर त्याच्यासोबत माझ्या बेडरूममध्ये काय काय ट्रान्सफॉर्मेशन झाले आहेत, माझा बेडरूमचा लुक कसा चेंज झालाय ते पण तुमच्याशी शेअर करणार आहे. जर तुम्ही माझा मागचा वॉर्डरोब ऑर्गनायझेशन व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला आठवत असेल मी वॉर्डरोबमधला प्रत्येक कपडा बाहेर काढून डिक्लटर केला होता. तेव्हा वॉर्डरोब रिकामा करताना वाटत होतं की नवीन वॉर्डरोब कधी येतोय, आणि आता फायनली तो बेडरूममध्ये आहे. पण नवीन वॉर्डरोब आला म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन पूर्ण झालं का? नाही, बेडरूममधले बाकीचे कॉर्नर्ससुद्धा त्याच्यासोबत मॅच झाले पाहिजे ना. तर हा आहे बेडरूमचा साधासा लुक. वॉर्डरोब तर नवीन आहे, पण बाकीच्या गोष्टी थोड्या रिफ्रेश व्हायच्या बाकी आहे. चला तर मग आधी तुम्हाला माझा नवीन वॉर्डरोब दाखवते. सगळ्यात आधी मला याचा लुक फार आवडला, आणि आतमध्ये मला मिळालेली स्टोरेज स्पेस ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. डेली वेअरचे कपडे मी इझिली ॲक्सेसिबल सेक्शनमध्ये ठेवले आहेत. ऑकेजनल वेअर आणि कमी वापरायच्या गोष्टी वेगळ्या ठेवल्यात, आणि ड्रॉवर्समध्ये छोटे छोटे आयटम व्यवस्थित ऑर्गनाईज केलेत. माझ्यासाठी वॉर्डरोब मोठा असण्यापेक्षा प्रत्येक वस्तूला एक ठरवलेली जागा असणं जास्त इम्पॉर्टंट आहे. तर मैत्रिणींनो, इथे मी एक वेगळे प्रत्येक सेक्शन्स डिवाईड करून घेतलेत. या सेक्शनमध्ये जे मला बाहेर जायचे कपडे, जसे हे माझे शर्ट्स, शॉर्ट कुर्तीज, त्याच्यानंतर वरती माझे टी शर्ट होते, त्याच्यावरती मी माझ्या पर्सला एक सेक्शन दिला. इथे आधी तुम्हाला आठवत असेल ड्रेसिंग टेबल ऑर्गनाईज करताना मी बँगल बॉक्स त्याच्यात ठेवले होते, पण ते बँगल बॉक्स मी तिकडनं काढून या ड्रॉवरमध्ये असे छान अरेंज करून ठेवले. आणि त्याच्यानंतर हे जे दुसरं ड्रॉवर आहे त्याच्यात मी छान माझं असं ज्वेलरीचे सगळे आयटम्स, त्याच्यानंतर माझे क्लचर्स, माझ्या टिकल्या आणि ऑकेजनली जे लागणाऱ्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवल्या. आता हे जे तुम्हाला सेक्शन दिसत आहे हे बेसिकली माझी साडी आणि एक्स्ट्रा माझ्याकडे जे हेवी ड्रेस मटेरियल्स वगैरे आहेत त्याच्यासाठी मी डिवाईड करून ठेवलं आहे. आणि सगळ्यात खालच्या सेक्शनमध्ये एका याच्यात माझे सगळे ब्लाऊज आहेत, दुसऱ्या याच्यात साड्या आहेत, आणि हे पण माझं साडी कम सोफ्याचे कवर्स, बेडशीट, सिंगल बेडशीट याच्यासाठी मी डेडिकेट केलं आहे. इथे मी दिलेलं आहे माझे वन पीस, स्कर्ट्स आणि बाहेर जायचे कुर्ती आणि कुर्ती सेट्ससाठी आहे. मग प्रत्येक गोष्टीला एक वेगळं घर मिळालं ना तर गोष्टी आपल्याला खूप सोप्या पडतात आणि इझिली ॲक्सेसिबल असतात. हे सेक्शन जे आहे ना माझं, हे काही गोष्टी घरातल्या घालण्याचे आहेत, काही गोष्टी शूट करताना मी जे डेली वेअर करते तिथे आहे. या ड्रॉवरमध्ये मी माझ्या लेगिंग्स वगैरे सगळं ठेवलेलं आहेत, प्लस नॅपकिन्स ठेवले आहेत फेस वाईप करायला. त्याच्यानंतर खालचं जे सेक्शन आहे त्याच्यात पण माझ्या साड्या आहे. या ऑर्गनायझरमध्ये एक्स्ट्रा बेडशीट्स आहेत. त्याच्यानंतर हे माझं पिलो आहे, आपण कुठे आउटिंगला जातो तिथे. इथे मी माझं साडीचा एक सेक्शन आहे, आणि हा पूर्ण सेक्शन आहे ना मी बेडशीट्स आणि ब्लँकेटला डेडिकेट केला आहे. मला असं वाटतं ना प्रत्येक गोष्टीला एक घर मिळालं तर अगदी छान त्याला म्हणजे गोष्टी छान ऑर्गनाईज राहतात. आणि आता वेळ आली आहे फायनल ट्रान्सफॉर्मेशनची. सुरुवातीला माझं बेडरूम कसा दिसत होतं ते तुम्ही बघितलंच होतं, आणि आता बघा माझा नवीन वॉर्डरोब आणि कंप्लीट बेडरूम ट्रान्सफॉर्मेशन. मला हा फायनल लुक खूपच फ्रेश आणि पीसफुल वाटतो आहे. नवीन वॉर्डरोब येण्याची वाट पाहताना मी हा बेडरूम कितीतरी वेळा मनात ऑर्गनाईज केला होता, आणि आज फायनली तो लुक समोर आहे. तुम्हाला या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये सगळ्यात आवडलेली गोष्ट कोणती वाटली? वॉर्डरोब, ड्रेसिंग टेबल की फ्लावर्स? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि असंच छान छान व्हिडिओजसाठी गोजू पुणेकरला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत घरात राहा, खुशीत राहा. बाय मंडळी.